तरी आहे माझी पोह्याची तयारी. तर पोह्याला तुम्ही म्हणता टोमॅटो आणि गाजरही घातले मी, कारण असं मुलं काहीच खात नाही. गाजर खा म्हणते, गाजर कोण खाते, काही बी खा म्हणतीस, आमची मम्मी तर काही बी खा म्हणती असं म्हणतात. पण ह्याच्यात जर टाकलं ना तर आवडीनं आणि नाही निवडता पूर्ण खाऊन घेतात. आता शेंगा फोडायचं राहिलं तर शेंगदाणे संपले तर त्याच्यामुळे शेंगदाणे नाही टाकले. आता आज शेंगा फोडावंच लागतात कशाबी. हे 2 दिवसात शेंगा नाही फोडल्यामुळं शेंगदाणे संपलेत मैत्रिणींनो. आता शेंगा उन्हाला घालून फोडावं लागतं ना. तर चला घेते करून आता पोहे. तर हे आपले दही आणि पोहे नाश्त्याला बसलेत. हे डबे भरायलेत, भाज्या वगैरे डबे सगळं इथं ठेवलं आहे असं. चला आता 7 वाजलेत मैत्रिणींनो. कसे वाटले दही पोहे? दही पोहे म्हणल्यापेक्षा ह्याच्यात गाजर टाकले त्याच्यामुळं गाजर दही पोहे. या खायला सगळे. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला कालच्या आलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी अगदी तुमची मी हृदयातून धन्यवाद करते. व्हिडिओला सुरुवात करते. तर म्हटलं आज थोडंसं किती उभं राहून तुम्हाला बी थोडंसं दाखवावं की बघा आपल्या आंब्याला आंबे कसे लागलेत मस्त असे. आणि हे आता शिक लागलेत बरं का. नाही बी म्हटलं तरी एक अर्धा किलोचा एक आंबा वर भरतं आहे. आणि चवीला इतका छान आहे, काय पायरी आंबा म्हणते त्याला, इतका मस्त भरपूर असे लागले ते पा वरीपर्यंत इथं. तर म्हटलं थोडंसं हे खालीपर्यंत हे पा असे खाली टेकलेत सुद्धा. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. असं खाली टेकले तर खालीपर्यंत. त्याला आता काय करायचं आहे, थोडंसं कसे लाकडाची ना अशा प्रकारचं लाकूड असं खाली फांदीला असं हे करून असं वरी करायचं. कारण ते खाली जर अजून मोठा होईपर्यंत जर त्याला तसंच ठेवलं ना तर त्याला किडे किंवा आळ्या लागतात. हे माहिती 100% आपल्याला, कारण ह्याच्या आधी पण तसं झालेलं आहे. आता इथं हे थोडासा कटडा आहे, त्या कटड्यावर पण असे टेकले का हे, तर ह्याला पण मैत्रिणींनो काय होतं, थोड्याशा किड्या हे असं गळत. कारण हे वीक होते ह्याला टेकलेले जे असतात ना. जेवढे आपले असे आदर राहतील ना असं तर तेवढे चांगले राहतात बी, आणि किड्या आळ्या वगैरे काहीच होत नाही असे गळाई लागले तर. कारण हे टेकल्यामुळे वीक झाले तर का बरं की जे वरचे आहेत तर एकदम छान आहेत. हे नंबर कसे भरपूर लागले तर बघू शकता. तर आपलं असं आंब्याचं झाड आहे. आता इथं मला आज ठेवायचं आहे, इथं झाडाच्या खाली असा ह्या खुर्चीच्या बाजूला माठ ठेवायचा आहे. तर मी दरवर्षी असाच इथंच माठ ठेवते. 1 नंबरमध्ये तुम्हाला फ्रीजच्या पाण्याची अजिबात गरज पडत नाही आहे. छान असं मस्त पाणी, म्हणजे असं बर्फासारखं गार इतकं गार पाणी पडतं आहे. थोडासा कपडा जर लावला ना आणि दिवसभर हवा लागते आणि मांजर आली बघा, तर मस्त असं छान पाणी पडतं आहे, थंडगार पाणी. आम्ही फ्रीजमधलं पाणी किती मे महिन्यातसुद्धा आम्ही फ्रीजमधलं पाणी पित नाही ताईंनो. मी वाटलं तर काय करत असते की 2 माठं, एक संपत आला की दुसरा. कारण आपलं फिल्टरचं जे पाणी असते ना तर ते 12 तासच ठेवायचं म्हणतात माठामध्ये. 12 तासाच्या वर जर ठेवलं का तर त्याला चाटू होते. तर मी त्याच्यामुळे आपल्याकडे फिल्टर आहे. आता ते फिल्टरचं पाणी काढायचं, रात्री भरायचं, सकाळी भरायचं, रात्री नाही सकाळी भरायचं, रात्रीपर्यंत पिऊन टाकायचं आणि पुन्हा सकाळी भरायचं अजून. तर असं मी माझं चालूच असते. तर नाही पुरलं आता एक पुढच्या महिन्यापासून पुरतच नाही आहे, कारण पाणी एक माठ छोटा आहे. तर त्याच्यामुळे विचार करायला की आता अजून एक माठ आणावा, किंवा मग एक असा छोटासा हांड्याला जरी कपडा लावून ठेवला का इथं तर एकदम असं नंबर 1 मध्ये पाणी पडतं आहे ताईंनो. आता ते पण तुम्हाला मी शेअर करेल. तर चला आता 11:15 झाले तर आजीकडे जायचं आहे. तर चला ताईंनो, आज सकाळची काय रेसिपी वगैरे शूट केली का नाही माझ्या लक्षात नाही, केली आहे. असं होतं आहे बघा, कामाच्या गडबडीत लक्षात बी राहत नाही काय शूट केलं आहे किंवा काय नाही. तर चला आता सगळे गेले तर म्हटलं नाश्ता वगैरे झाला आहे, पाणी पिते थोडंसं आणि आजीकडे जाऊन येते. तर असं डायरेक्ट फिल्टरचं पाणी आता पिऊ वाटत नाही, कारण वरच्या टाक्यांमधलं येते थोडंसं गरमच कोमट राहत आहे, त्याच्यामुळे पिऊ वाटत नाही ताईंनो. तर चला आता माठ काढते वरचा. तर मला राजमा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी हे टमाटो आणि कांदा, हिरवी मिरची अशी मस्त तेलात फ्राय करून घेतली आहे. कारण ह्याची कच्च्याची जर गिरवी काढली ना मैत्रिणींनो, भाजी कितीही तुम्ही शिजवा ते काय होते, पाणी आपण ज्यावेळेस भाजी ताटात टाकतात ना तर त्यावेळेस त्याचं असं एकीकडं म्हणजे असं पाणी सुटल्यासारखं होतं. जर अशी परतून घेतली ना तुम्ही हे सगळं गिरवीचं तर तशी होत नाही. तर हे अद्रक लसण टाकायचं, त्यातच मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. आणि राजमा सकाळी भिजू घातलं होतं आणि आता कुकरला 4 वाजता लावून घेतलं. हे बघा कसं मस्त शिजलं आहे.
छान लागते ह्याची भाजी. ह्याच्या संग भात खातात. आता लेकरांना भात राजमा चावल हे आवडते, आम्हाला चपाती टाकणार आहे. त्यासाठी 2-4 चपात्याची कणिक मळून घेतली आहे. तर सकाळची तयारी, मुगं भिजू घातले तर ह्याच्यासाठी आपल्या मुगाचे डोसे करायचे. तर ह्याच्यात दही लावून घेतले. सकाळी दाखवते आता दही तुम्हाला कसं झालं आहे ते. तर चला आता ह्याला काय करते, मिक्सरला फिरवून घेते. थंड झालं हे आणि भाजी पण करते, शेअर करते तुमच्यासोबत. मस्त अशी राजमा चावल लेकरांना खूप आवडतं आहे. असं डब्याला देता येत नाही ना, चपातीसोबत त्यांना आवडत नाही आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता हे असं करून घ्यावं. तर बघा आपली ग्रेव्ही किती सुंदर झाली आहे. कलर तर इतका मस्त आला आहे ना, छान असा. चला आता काय करते, फोडणी देऊन घेते मी ह्याच कढईत मी जे काळं दिसत असेल तुम्हाला, पण हे जे टोमॅटो आणि कांदा जे आहे ना त्याच्यातच फ्राय करून घेतला होता, तर त्याच्यातच फोडणी देऊन घेते. आणि अशी जर केली, आणि मसाले एकदम नॉर्मल घेतलेत मैत्रिणींनो, थोडं असं. कारण आता जसं की तुम्हाला म्हणलं ना, उन्हाळा चालू झाला, एकदम असे नॉर्मल मसाले घालून घेते. कारण अद्रक लसण वगैरे ह्याच्यात मी ऑलरेडी सगळं घातलेलं आहे, जसं तुम्हाला दाखवलं आहे. आपली पेस्ट मस्त छान अगोदर अजून थोडीशी पेस्ट ह्याच्यात पण शिजू द्यायची. जोपर्यंत आपलं तेल सोडत नाही ना आपलं हे ग्रेव्ही, तोपर्यंत शिजवायची ताईंनो. कारण त्याच्याशिवाय भाजीला आपल्या चव लागत नाही आहे. त्याच्यामुळे आता ह्याला एक 10 ते 15 मिनटं लागतात शिजायला. मीठ वगैरे नंतर घालायचं. तर हे बघा आपला राजमा जेवायला बसलेत सगळे. खूप छान झालं आहे, मस्त असा चवीला. भाजी नसेल तर एक पर्याय. हां, आवडत नाही सहसा आपल्याला हे, पण छान झालं आहे हो. मस्त असं या गरम चपात्या आणि लेकरांना भात. पण जैनं खाल्ली चपाती बी त्याला आवडली. म्हणजे भाजी आवडल्यासारखीच आहे भाजी, चांगली नंबर 1. दीदीनं तर भातच खाल्ला आहे फक्त. तर चला मैत्रिणींनो, कशी वाटली माझी भाजी, तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.